शांत राहा, शांत राहा. तुम्ही बसून जा टोपीवाले. तुम्ही इकडचे ज्यांचं काम नसेल ते बसून जा. काय होतं तुमच्या ना मागचा आवाज वाढतो. तर थेट जाऊया आंदोलन स्थळी. आमचे प्रतिनिधी पराग ढोबळे आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत. पराग, काय घडतंय नेमकं? बच्चू कडूंची भूमिका काय ठरतीये? काय या संदर्भातले अपडेट? खरं तर बच्चू कडू यांनी सुरुवातीला सांगितलं की आमच्याकडे कुठलेही आदेश जे आहे ते कोर्टाचे आलेले नाही आणि पोलीस या ठिकाणी घेतलेले आहे. मात्र पोलिसांची नेमकी काय भूमिका आहे ते काय करते अद्याप करू शकलं नाही. पोलिसांची एकदा भूमिका काढल्यानंतर जे आहे थोड्याच वेळात बच्चू कडू सुद्धा माईकवर बोलतील अशा पद्धतीची परिस्थिती सध्या इथे मागली आहे. मात्र पोलीस यांच्याशी काय चर्चा करता हे अद्याप होऊ शकलेलं नाहीये. त्यांना याच संदर्भात माहिती देण्यासाठी आलेली आता शंका उपस्थित केली जात आहे. खरं तर दुपारपासूनच त्यांना वेळ देण्यात आली होती की सरकारचे प्रतिनिधी म्हणून 2 राज्यमंत्री येथे मात्र अद्याप आलेले नाही आहे आणि या परिस्थितीमध्ये आता 6 वाजेपर्यंतची वेळ असताना आता पोलीस या ठिकाणी दाखल झालेले आहे. त्यामुळे पोलिसांची नेमकी काय भूमिका आहे हे अद्याप कळलेली नाही आहे. मात्र पोलीस नक्कीच त्या अनुषंगाने काहीतरी चर्चा करण्यासाठी जे आहे बच्चू कडू यांच्यासोबत आले असं तरी समजा दिसते आहे. आणि पोलिसांचा जे आहे मध्ये पोलीस कर्मचारी महिला पोलीस अधिकारी ते सगळे जे आहे त्या ठिकाणी पाहायला मिळते आहे. बिलकुल पराग, थोडं थांबवतोय. पुन्हा एकदा आपण सांगूयात प्रेक्षकांना, ही दृश्य आपण जी बघतोय ती राज्याची उपराजधानी नागपूरमधली आहेत आणि यावेळेस बच्चू कडू यांचा महाएल्गार मोर्चा जो आहे तो या ठिकाणी आहे आणि आता आंदोलन स्थळ रिकामं करा असे आदेश जे आहेत ते नागपूर खंडपीठाने दिले होते. परंतु बच्चू कडू काय नेमका निर्णय घेतात हे पाहणं महत्त्वाचं असेल. कोर्टाचा आदेश मान्य करतात का, की यावेळेस आपण बघतोय की कोर्ट यानंतर काय भूमिका घेतं हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं असेल. बच्चू कडू यांनी मुदत संपलेली आहे तरी देखील आंदोलन सुरूच ठेवलेले आहेत. पोलीस अधिकारी इथं बच्चू कडू यांच्याशी बातचीत करत असल्याचं दिसतंय आणि आंदोलकांमधून इतर आंदोलकांना शांत राहण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे. बच्चू कडू हे सध्या चर्चा करतायत. कोर्टाचे आदेश घेऊन पोलीस आंदोलन स्थळी पोहोचलेले आहेत आणि आंदोलन स्थळ सोडा असे कोर्टानं बच्चू कडू यांना आदेश दिले होते. वेळ संपलेली आहे परंतु अद्याप बच्चू कडू हे आंदोलनावर ठाम असल्याचं दिसतंय. सायंकाळी 6 वाजेपर्यंत हे आंदोलन स्थळ रिकामं करा असे आदेश देण्यात आले होते. 6:05 झालेली आहेत. पोलिसांसोबत बच्चू कडू यांची चर्चा सुरू आहे. पोलीस आदेशाची प्रत घेऊन आता बच्चू कडूंपर्यंत आलेले आहेत. त्यामुळे बच्चू कडू काय निर्णय घेतात हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.